लक्ष आले असेलच तुर्तास वळूयात पुढल्या बातमीकडे। जळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून पावसानं जोर धरलाय। हवामान खात्याच्या वतीने रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। मात्र गेल्या 24 तासापासून पाऊस सुरू असल्याने जळगाव जिल्ह्यातील काही मार्केटच्या परिसरात पाणी साचलंय। त्यामुळे दुकानांमध्ये देखील पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे। व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। पाहूया। जळगाव शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागात पाणी साचलं आहे। जळगाव शहरातील जो मार्केट यार्ड परिसर आहे, गांधी मार्केट परिसर, अनेक व्यापारी आपला व्यवसाय या ठिकाणी करत असतात। मात्र या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागत आहे। मोठ्या प्रमाणात दुकानांमध्ये या ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र बघायला मिळत आहे। आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो, संपूर्ण या ठिकाणी दुकानांमध्ये पाणी साचल्यामुळे कुठेतरी या व्यापाऱ्यांचं नुकसान या ठिकाणी झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। जळगाव शहरातील हा गांधी मार्केटचा परिसर आहे। गांधी मार्केट परिसरामध्ये या ठिकाणी जर विचार केला तर जिकडे नजर जाईल तिकडे पाणी या ठिकाणी बघायला मिळत आहे। अनेक व्यापारी आहेत, या व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागत आहे। जळगाव महानगरपालिकेने जर वेळीच या ठिकाणी नाले सफाई केली असती किंवा हे केलं असतं तर आज हे दिवस बघण्याची वेळ आली नसती। व्यापाऱ्यांमध्ये मोठा संताप या ठिकाणी दिसून येत आहे। जळगाव जिल्ह्यात या ठिकाणी गेल्या 24 तासापासून मोठा पाऊस पडत असून जळगाव शहरातील अनेक भागांमध्ये या ठिकाणी पाणी साचलं असून गांधी मार्केट परिसरात दुकानांमध्ये पाणी साचल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र या ठिकाणी बघावयास मिळत आहे। नेमकं जळगाव महानगरपालिका प्रशासन आता काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्यापाऱ्यांनी या ठिकाणी जळगाव महानगरपालिकेच्या कारभारावर मात्र कुठेतरी नाराजी व्यक्त केली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।